मम्मीने गाडीची चावी काढली आणि गाडीच विकून टाकली. मी आता मदत करून आलो. हाय गाईज, मी आहे गौरांग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता वेलकम बॅक बोलू शकतो कारण की हा दुसरा व्हिडिओ आहे. जसं तुम्हाला लास्ट एपिसोड बोलतोय मी, डायरेक्ट एपिसोड. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी सगळी पॅकिंग वगैरे करतोय कारण की मला आता गणपतीसाठी बदलापूरला यायचं आहे. तर फायनली मी बदलापूरमध्ये आलो माझ्या मामाच्या घरी आणि आता तुम्हाला इकडचे मी गणपतीचे वगैरे क्लिप्स वगैरे दाखवेल. आणि आता डेकोरेशन वगैरे चालू आहे. आम्ही काल खूप डेकोरेशन केलं, अजून डेकोरेशन बाकी आहे आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. आम्ही आज रात्रीच आणणार, बट उद्या फेस्टिवल चालू होतं आहे. मग आज आम्ही गणपती आणणार रात्री. तर त्याच्या अगोदर आम्हाला डेकोरेशन पण कंप्लीट करायचं आहे. आणि इथे ना 2 घर आहेत, म्हणजे एक माझ्या भाच्याचं आहे आणि एक माझ्या मामाचं आहे. तर मग दोन्ही घरामध्ये गणपती येतो. एकीकडे 1.5 दिवसाचा येतो, एकीकडे गौरी गणपती येतो. यावेळेला गौरी गणपती चांगले की 7 दिवस आहेत. आणि एक जुली इकडे, तिच्याशी भेटवतो तुम्हाला. जुली हाय बोल, हाय बोल, हाय बोल. अरे जुली 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 हाय बोलते. हिचा हाय बोलायचा वे येतो. हाय बोलते. काय करते? जा भावला आण. भावला कुठे? भावला कुठे? भावला, हिला भावला लागतो कारण की खेळायला. कुठे? आण भावला, आण भावला आण. आण आण भावला आण ना, आण ना भावला आण. जा उठ उठ, चल उठ खेळूया. उठ उठ उठ, चल भावला आण. जा भावला. भाऊ काय? भावला आण, जा भावला. मी आणू, तू आण जा. चल चल जाऊया, चल आणूया, चल आणूया. इथे नाहीये भावला, तिकडे आहे. त्या रूम मध्ये भावला आहे, त्या रूम मध्ये भावला आहे. चल. अच्छा, तिला भावला नकोय, भावला नकोय. तिला हे हवंय, हे पाहिजे तिला. हे डेंटास्टिक्स हे पाहिजे तुला. हे संपलेलं आहे, नवीन काढावं लागेल आता पॅकेट. थांब, तुला देतो. बघितली किती स्मार्ट आहे. हिला लगेच पाहिजे, सकाळ सकाळ झालं आणि हिला पाहिजे पेडिग्री आणि हे तिला आवडतं खूप, डेंटास्टिक्स. तर तिला तर ते देतो आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो की किती प्रिपरेशन झालं आहे, काय झालं आहे आणि अजून आम्ही काय काय करणार आहे. दोन्ही घरामध्ये आज तर एकदम फुल चालू करायचं आहे. आणि प्लस माझं वर्क फ्रॉम होम आहे. हे बघा, हे तिला आवडतं डेंटास्टिक्स. आता बघा किती लगेच हायफाय दे. हायफाय पण द्यायला चालली बिचारी. थांब, देतो. हे हिला हे आवडतं आणि हिचं असं आहे की घेऊन वरतीच खाणार. मैं जो भी लूंगी ऊपर जाके खाऊंगी. खाली नाही बसून खाणार. खाली एवढी जागा होती बट तिला वरतीच बसून खाई. आता सकाळी लवकर उठल्याच्या नंतर जुलीसोबत जरा खेळत बसलो. जुलीला खायला दिलं. मग मामीसोबत जरा बोलत बसलो. नंतर बघितलं की 10 वाजल्यात. मला वर्क फ्रॉम होम करायचं आहे. मी विसरलेलो वर्क फ्रॉम होमचं, की मला वर्क फ्रॉम होम पण करायचं आहे. मग त्याच्यानंतर आता वर्क फ्रॉम होम चालू करेल. आणि मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही पहिला बदलापूरला येतो. बदलापूरला गौरी गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही जातो गावी देवगडला. हाय, मी देवगडचा. हां, मग मी पहिलं कसं आहे, आमचं नेहमीच आहे लहानपणापासून की पहिलं गणपतीसाठी गौरी गणपतीसाठी पहिलं मामाकडे येतो. आणि लहानपणापासून मम्मी आणि दीदी, लहानपण काय मी पोटात होतो ना तेव्हापासून, पोटात पण नाही मग माझा विचार पण नसेल ना, त्याच्या अगोदरपासून मम्मी आणि दीदी गणपतीसाठी पहिला बदलापूरला येतात, मग देवगडला जातात गावी. मग आम्ही देवगडला जातो, देवगडला विसर्जन होतं गणपतीचं. मग आम्ही परत येतो ठाण्याला रिटर्न. मग हे असं आमचं असतं गणपतीमध्ये. हे सेट आहे, आम्ही असंच करतो. जुली परत बघून गेली मला की हा काय एकटाच बडबडतोय. तर हे असंच आहे आमचं. मग गणपतीला मामाकडे तर मस्त आहे माझा, मला खूप मजा येते. आणि मग गावी तर ऑब्व्हियसली कोकणात तर गणपतीसाठी खूप मजा येतो. अख्खा गावामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती असतात आणि सगळे एकसाथ निघतात विसर्जनासाठी. तर त्याच्यामध्ये खूप एन्जॉय, म्हणजे खूप मजा येते. तर हे असं असतं माझं गणपती वेकेशन. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला असं एक एक करून शॉर्ट्स दाखवत राहील मी. आता वर्क फ्रॉम होम चालू करतो. खूप उशीर झाला मला. इथे नेहमी येतो ना तेव्हा असं कळतच नाही की कधी टाईम चालला आहे. आणि वर्क फ्रॉम होमचं मला कसं सवयच नाही ना. इथे आम्ही नेहमी येतो कारण की सुट्टी असते, म्हणून वर्क फ्रॉम होमचं माझ्या डोक्यातच नाही. सकाळी उठल्यापासून असं आहे की वा एन्जॉय करायचं, आज डेकोरेशन वगैरे करायचं आणि मग गणपती बाप्पाला आणायला जायचं, हे तर डोक्यामध्ये. वर्क फ्रॉम होम तिकडनं मायनस झालं आहे. तर आता वर्क फ्रॉम होम चालू करेल, चहा नाश्ता वगैरे करेल. तोपर्यंत सगळे उठतील. दीदी आणि जीजू अजून झोपलेत. मग ते सगळे उठतील, त्याच्यानंतर परत मी ब्लॉग कंटिन्यू करेल. हिने खाल्लं, खाऊन जराशी पडली आणि मग इथे बेडवरती येऊन बरोबर उशीवरती डोकं ठेवून बघ, अजून पण झोप येते तिला. झोप 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 झोप. चल खेळूया, चल भावलान, चला 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 भावलान, चल खेळूया. भावलान. शेपूट बघा, शेपूट. यस, चला भावलान, चल. बघा, हिला असा मसाज हवा असतो बस, बाकी काय नाही. एकदम असा मसाज करणार, मसाज करून घेणार. इकडे बघ. यार लवकर काय टाइमपास करत बसलाय? काय एकटाच बडबडतोय? अच्छा, याला यायला लागलेलं दिसतंय.
माझं वर्क फ्रॉम होम करून झालेलं आहे आणि डेकोरेशन पण लगभग आता कंप्लीट झालं आहे. माझ्या वर्क फ्रॉम होमला आज खूप टाईम लागला. त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं. या घराचं डेकोरेशन स्टार्ट केलं मी आणि दीदीने. ते कंप्लीट जरा ऑलमोस्ट केलं. तुम्हाला नंतर दाखवतो कसं डेकोरेशन. आता त्या घरामध्ये चाललं आहे. तिकडचंही डेकोरेशन कंटिन्यू करू. मग आम्ही सगळे मिळून गणपती आणायला जाऊ आता रात्रीच. आणि उद्या सकाळी पूजा गणपतीची. तुझ्या घराचा गणपती आणि तू काय कलरिंग करत बसला आहे. ते डेकोरेशनसाठी कोण मदत करणार? आम्ही तिघं मिळून करतो आणि ती बघ ती जुली पण मदत करते. मी आता मदत करून आलोय. काय केलं तू? हा मग तिकडचं पण डेकोरेशन करत होतो आणि इकडचं पण करत होतो. इकडची पूर्ण फ्रेम वगैरे रेडी झाली आहे. हे भाऊजी हे मी पकडून बसलेलो ते. काय पकडून होता बसला? तू कधीपासून ड्रॉइंगच करतोय. रायचूचा तू कलर पण चुकीचा ठेवलाय. हे बघ जुली पण बघ फ्रेम पकडून बसली आहे. गुड गर्ल जुली, गुड गर्ल. लाजली ती जराशी. आणि रायचूचा कलर तर बघ बघा येलो. काय येलो? येल्लो. येलो बोलला तू. येलो येल्लो. हा रायचू. हा कर्टन. हा जिगलीपफ. हा संपलं ना. वोकॅब्युलरी संपली आपली वोकॅब्युलरी संपली. साइड. हा का तू हे केला स्किप केला? काय आहे हा? पॅरासेक्ट. मी हा पहिल्यांदा ऐकलं. पॅरासेक्ट. हा तो काय क्रॅबीचा इव्हॉल्व आहे का? हा वेगळा आहे. अच्छा. पॅरासेक्ट. साइड. हा संपला. हा नागिन की नागराज. मितान सचिन चौधरीला तुम्हाला ड्रॉइंग दाखवायची आहे त्याची. कलरिंग. कलरिंग ड्रॉइंग नाही. दाखव. बोल. डिस्क्राईब कर. मला बोलता येत नाही ब्लॉग मध्ये. तू तरी बोल. रायचू आहे हा. आणि हा तुम्हाला रॉंग कलर दिसत असेल कारण की काय करू येते येल्लो. काय? येल्लो. 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 ओके पुढे बोल. येल्लो. इथे येल्लो लिहिले तर येल्लो कलर केला. हा इथे तर काहीच नव्हतं रिला. मी माझ्या मनाने केले. हाय गाईज. आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही ऑलमोस्ट दोन्ही पण घराचं डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट केलेलं आहे. एवढं कम्प्लीट नाही झालं. आम्ही परत एकदा कंटिन्यू करणार. दीदी आणि यश पण गेलेत पुढे. त्यांना माहिती पण नाही रस्ता तरी गेलेत एकदम. आणि पाठवून माझा भाऊ येतो आणि मी माझ्या भाच्यासोबत चाललोय गणपती घ्यायला. तुम्हाला दाखवतो आता गणपती. एकदम असं सुंदर सुंदर बाप्पा आहे तिकडे. आता आमचा पण बाप्पा येणार आहे. गणपती बाप्पा. हा बघा आमचा बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि अक्षता पण गणपतीच्या पण त्या जेवतो तो जेवतो तो. गणपती बाप्पा. जेवायचा हात मी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मी मला जरा हे होतं. तुम्ही मगाशी बघितलं असेल आम्ही गणपती वगैरे आणला. दोन्ही घराचे आम्ही डेकोरेशन ऑलमोस्ट संपवलेत. तर आता मी आणि माझ्या भाच्या म्हणजे तो जी क्लब मधला जो दुसरा जी आहे ना तो आता कॅमेरामॅन आहे. तर आम्ही विचार केला की चला असं जरा राऊंड मारू आणि गाडीचं पेट्रोल पण भरायचं आहे. तर मग हा मला बोलला की काम कर आत्ताच मी नवीन गाडी घेतली आहे तर तू चालवलंस तर गाडी अजून चांगली चालेल. म्हणून आम्ही विचार केला की चालवतो बट मला जरा रिवाईज हवं आहे. रिवाईज. मग मी विसरलो की कशी चालवायची असते बाईक. तर मला तो आता एक्सप्लेन करणार आहे की काय असं. मी अगोदर युनिकॉर्न चालवली आहे 2 वर्ष. बट नंतर जरा 2-3 वेळा धडपडलो. 3-4 वेळा. आणि मग मम्मीने गाडीची चावी काढली आणि गाडीच विकून टाकली. गाडीच विकली. विचार करा गाडीच विकली की नको चुपचाप स्कूटी चालव. आता त्यांना कसं सांगणार की स्कूटी जास्त स्लिप होते गाडीपेक्षा. पण विकून टाकली डायरेक्ट गाडी. युनिकॉर्न चांगली होती ती माझी. तर आता ही बघा ही यांनी नवीन बाईक घेतली आहे. हंटर 350 की 360 350. एकदम भारी चालते. मस्त चालते. आता हीच मी डायरेक्ट चालवणार आहे. आणि मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती की मी एकदा तरी पडणार आहे. नाही पडणार आहे बट चांगली चालवणार आहे. समजव आता. समजव. ते बघ हे तिकडे हजार्ड स्विच आहेत आपले गाडी. त्याला आपण पार्किंग लाईट असं म्हणतो. स्विच चालू केलाय त्याला तिकडे. ह्याला या साईडला कर. अरे तू हे चालवून ठेव. सगळ्या लाईटी चालतील म्हणजे काय व्हायला नको. गिअर आपला तसाच आहे नॉर्मल. न्यूट्रल 1 न्यूट्रल 2 3 4 5. कसं तुझं न्यूट्रल 1 मग त्याच्यानंतर परत 2 3 4 5. हा तर सेम तसंच आहे. फक्त खूप पॉवर डिलिव्हर करते ती
आणि जास्ती रेस नको देऊस, एक पहिल्या 2-3 गिअर वरती देऊ नको, आता ती जर्क देईल, कारण 350चं इंजिन आहे भाई. ओके, हे हातोड्याने पाठी करायचं आहे का भाई? जातच नाही पाठी. ते तसंच आहे ते जरा. ओके, पण गाडी एकदम मस्त दिसते रे. येस. स्टार्ट कशी करायची? ओके, मी स्टार्टर साठी विचार करतोय, मला ते तर करताच येतं, बट आता पहिल्याच गोष्टीला स्टार्टिंगला ह्याला आहे ना इथे कर. नाईस ब्रो, नाईस. येस करू चालू? येस, क्लच धरून ठेव. मला असं वाटतं की तू व्हिडिओ बंद कर, कारण की मला नाही येतं चालू करता. अरे ते फक्त या साईडला ढकल ना, या साईडला, माझ्या साईडला. ओ बाई, आता न्यूट्रल वाला आहे ना? हा, ही फर्स्ट वर आहे. हा फर्स्ट वर आहे भाई. डोंट अंडर एस्टिमेट कोकणी. मेरे को तो ऐसा धगधग हो रहा है भाई. नवीन गाडी घेतली आणि हा असा निघून गेलाय. असं एकदम असं वाटतंय की आता गेला तर आहे, पण एकदम सुखरूप यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तिकडून आलाय कदाचित तोच. हे बघा भारी वाटते बोलतोय, मला पण घ्यावीशी वाटते असं त्याचं मत आहे. काय भारी वाटतंय चालवायला, एकदम एकदम स्मूथ आहे भाई, एकदम स्मूथ. आता मला पण घ्यायची इच्छा झाली. माझी प्रीती कुठे गेली? प्रीती एकदम वडावाव एकदम भारी चालवली आहे गाईज. तुम्ही दाखवली का नाही? हा, एकदम भारी एकदम स्मूथ चालते. आता मला पण घ्यायची इच्छा झाली आहे की ही गाडी चालवायला. एकदम पुढपर्यंत गेलो, मला जरा फाटलेली की आता टर्न कशी मारूया. आता गाडी वगैरे चालून झाली, आता घरी जाणार आणि मग सगळं आवरणार. दीदीसोबत वगैरे व्हिडिओ पण बनवायचे, ती व्हिडिओ बनवणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला उद्याचे क्लिप्स दाखवतो. मे बी मी हा व्हिडिओ इथेच एंड करेल, कारण की डायरेक्ट उद्यापासून गणपतीचे व्लॉग्स, गणपतीचे मला डे 1 डे 2 असं टाकायचं होतं. मी पहिला विचार केलेला की डे 1 डे 2 डे 3 आणि गावचं सगळं एकाच ब्लॉगमध्ये कन्क्लूड करेल, बट मी नंतर विचार केला की वाय नॉट. मला आता फर्स्टच आहे तर मला पण प्रॅक्टिस होईल आणि मला असं वाटलं की चला दाखवतो, म्हणून मग आज मी हा व्लॉग केला. अजून कंटिन्यू करतोय मी घरी जाईपर्यंत. त्याच्यानंतर मग उद्यापासून जेव्हा गणपतीचा फर्स्ट डे चालू होईल तिथपासून, आणि मी माझ्या वेगवेगळ्या मित्रांकडे पण जाणार आहे, तर तेही तुम्हाला नंतर दाखवेल इन फ्युचर व्लॉग. तर तुम्ही बघत राहा. म्हणजे मला माहिती नव्हतं, तुम्हाला माहिती असेल मे बी, बट मी पहिल्यांदा बघितलं की एका बाईकमध्ये नॅव्हिगेशन पण आहे, बिल्ट विथ गुगल आहे. किती कूल आहे. मला आता ही घ्यायची, म्हणजे असं घ्यायची इच्छा झाली आहे मला. काय भारी आहे, मस्त एकदम दिसते. हॅलो, मी रिटर्न आलो आणि मग आता दोन्ही घराचं डेकोरेशन एकदम जोरात शोरात चाललंय. ह्या घराचं म्हणजे माझ्या भाच्याच्या 1.5 दिवसाच्या माझ्या भाच्याचा 1.5 दिवसाच्या गणपतीचं डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो, खूप मस्त डेकोरेशन आहे. हे बघा, एकदम मस्त डेकोरेशन आहे. उद्या एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेल, जेव्हा एकदम लाईट्स आणि पूजा झालेली असेल तेव्हा अजून चांगलं दिसेल. मी तुम्हाला बोललेलो की माझ्या भाच्याचा गणपती हा बाप्पा नंबर 2 उद्या नीटपैकी फुल पूजा झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. मी बघितलं की या गणपतीचं डेकोरेशन तर ऑलमोस्ट झालेलं आहे. त्या गणपतीचं डेकोरेशन तर खूप बाकी आहे, बट एवढं बाकी नाही आहे, कारण की ऑलमोस्ट झालेलं आहे. सगळे लोक एकसाथ मिळून करतायत. तर आता मी विचार करतो की इथेच व्लॉग एंड करतो. आणि हा सेकंड व्लॉग मी म्हणजे असं प्लॅन्ड नव्हतं काय करायचं आहे, बट दिवसभरामध्ये माझं जे चाललेलं, तर मी विचार केला की चला गणपती पण येतो आहे आणि मग तसंच व्लॉग बनवूया. त्याच्यासोबत मी गाडी पण शिकायला गेलो. एक्सपिरियन्स चांगला होता, खूप एकदम स्मूथ. तर मी विचार करतो आहे की आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझ्या मित्रांच्या गणपतीला चाललो आहे आणि ठाण्यामध्ये काय काय गणपती पण मी तुम्हाला दाखवेल. म्हणजे असं बोलतो ना मंडळ हॉपिंग, ते करायचा विचार करतो आहे. आणि मग नंतर परत बदलापूरमध्ये येणार आणि मग तिकडे गौरी गणपती वगैरे असं. ह्याने जाऊन बोलला ना तुम्हाला माझी, मी चुपचुप के नाही, मी हा गणपती दाखवत होतो. ओके मी असतो ना जरा अजून, म्हणून भारी झालं ना डेकोरेशन. तुम्ही बघितलं, मी मगाशी थांबलो. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला फीडबॅक द्या. आणि काय आयडिया असतील की गणपतीमध्ये काय करू शकतो तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती नंबर 1.